नवीन पिढीने एक तर मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे बरोबर आणि मेहनत केली पाहिजे आता, कारण आताची मुलं ना मी असं म्हणजे मोबाईल मध्ये जास्त वेळ खेळाकडे असं खेळाकडे वळली नाही झाली. तुमचं वय किती? जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज असं एका मल्लाजवळ आलेलो आहे, ज्या मल्लाचा इतिहास मला आपल्याला सांगू इच्छितो की अहमदनगरमध्ये 35 लाखाची सोन्याची गदा जिंकणारा पैलवान आणि महाराष्ट्राचा उपमहाराष्ट्र केसरी, त्या पैलवानाचं नाव आहे महेंद्र गायकवाड, जो काकासाहेब पवार राष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी सराव करतो. आणि शरीर यष्टी आपल्या समोर आहे. जवळजवळ 120 किलो वजनाचा गडी आपल्या समोर आहे. आणि महाराष्ट्र केसरीला परवा राक्षी यांच्याबरोबर कुस्ती झाली, त्यांच्याच तालमीतला, आणि त्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी झालेला पैलवान म्हणजे महेंद्र गायकवाड यांच्याजवळ आपण आलेलो आहे. आणि त्यांच्याकडून आता कुस्ती इथे जाणून घ्यायचं आहे. नमस्कार पैलवान. नमस्कार. तुम्ही बालपण म्हणजे तुमचं नाव थोडं प्रेक्षकांना सांगा पहिलं. माझं नाव महेंद्र बाबासाहेब गायकवाड, गाव शिरशी, मंगळवेढा तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यात. तुम्ही ह्या तालमीत कधी आला सरावाला? मी या तालमीत आता मला 5-6 वर्ष. त्याच्या अगोदर कुठे सराव करत होता? गावाजवळ आमच्या तालीम होती, खोसपूर म्हणून. बर. तिथे वस्तात कोण होते तिथं? भारत बसलो. ते कशा पद्धतीचा व्यायाम चालायचा तुमचा तिथं? सकाळी उठलं का सपाट्या ही, परत आकडा खाणे, वाळूत पळणे. बर. हा असं. मग तिथं तुमचा दिनचर्या कशी असायची? म्हणजे किती बैठका, किती दंड वगैरे मार लावायचे काय असं? तिथं काय संध्याकाळी 1000 बैठकी व्हायची सगळ्यांना. आणि दंड 700-800 व्हायचे. बरोबर. मग तिथून इकडे येण्याचा योग कसा काय आला तुम्हाला? तिथं जोडीला पोरं नसल्यामुळे मग इकडे आला. आता इथं तुमची लढत कोणाकोणाबरोबर होते? तर इथं हर्षवर्धन सदगीर आहे, शिवराज राक्षे आहे, गणेश जगताप आहे, अजून आहेत डापळे आहेत, कौतुक डापळे म्हणून आहेत. बर बर. अजून आहेत बरेच. यांच्यावर लढत होत्या म्हणजे येथेच खेळायला मिळते. हो. पण हे खेळल्यामुळं तुमच्यामध्ये वेगळी ऊर्जा मिळते का असे यांच्या महाराष्ट्र केसरीच्या पैलवान खेळल्यामुळं? त्यामुळे मला ते येणाऱ्या काळात भावी महाराष्ट्र केसरी तुम्ही आहात, काय त्याबद्दल काही शंका नाही. पण हे करत असताना तुम्हाला त्यांच्याकडून असं खेळल्यामुळे तुम्हाला अशी वेगळी ऊर्जा मिळते का? हो, त्यांच्या खेळल्यामुळे मला बाहेर कुस्ती खेळायला आत्मविश्वास वाढतोय. मोठ्या संघ कुस्ती कशी खेळायची तर आकड्यातच कळते. बरोबर बरोबर. तुमचं पहिलं डेली शेड्यूल काय आहे? आता सकाळी आम्ही 4 वाजता उठतो सगळे. सपाट्या मारतो 1000. परत आमची रनिंग होती 5-6 किलोमीटर. परत आलं का मॅटवर थोडं टेक्निक प्रॅक्टिस इकडे तिकडे. परत 10 वाजता एक्स्ट्रा अजून मेहनत करते. बर. आणि संध्याकाळी परत बैठकी, लढती. बर. मग तुमचं हे तर झालं डेली शेड्यूल झालं बरोबर. मग तुमचा आराम किती असतो दुपारचा? आता दुपारी 12 ते 3 झोपायला लागतं 3 तास. आणि संध्याकाळी 8 ते 9, 9:30 ला झोपले किंवा मग सकाळी 4-4:30. मग तुम्ही 9च्या नंतर मोबाईलवर बघत बसत नाही? नाही. 9, 9:30 वाजता बंद करतो. पिक्चर वगैरे बघत नाही? नाही, अजिबात नाही बघत. मोबाईल आहे का नाही तुमच्याकडे मोठा? नाही, मोबाईलच नाही. पार्टनरकडे असं आहे काय? मोबाईल वापरायचं नाही. बरं. मग तुमचं खाणं काय काय असते? सकाळचं खाणं काय असतं? सकाळी आता काय उठलं का ओट्स दलिया ही नाश्त्याला असते. बदाम, मोसंबी ज्यूस, मनुक्याचा ज्यूस, परत कलिंगडाचा ज्यूस कधी मध्ये. परत संध्याकाळी झोपताना अजून खजुरीचा इकडे तिकडे ज्यूस, असं ज्यूस असतं. मी आता तुमच्या वस्तादांसंग बोलत होतो, त्या वस्तादाने मला हे सांगितलं, आमचं महेंद्र म्हणलं काय म्हणले की येणाऱ्या काळात सगळ्यात टॉपचा पैलवान महाराष्ट्रातला जर असेल तर आमचं महेंद्र आहे म्हणले. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही म्हणजे म्हणले हिथंच नाही, म्हणजे बाहेरच्या राज्यात जाऊन खेळतोय म्हणून सांगितलं. हो, माझ्या बाहेरच्या देशात 2 मेडल आहेत. कुठल्या कुठल्या देशात? एक बहरीनला आणि एक बल्गेरियाला. काय सांगताय? म्हणजे इंटरनॅशनलला? हो, 2 मेडल आहेत, सिल्वर मेडल आहे. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन. मग तुम्हाला गव्हर्नमेंटने काय नोकरी वगैरे काय? हो, रेल्वे चालू आहे माझं काम. रेल्वेच? बरं 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 बरं. आता तुमचं वजन किती? माझं आता 120-22 वजन. 122 किलो वजन आहे. बरं. मग आता तुमचं पुढचं टार्गेट काय आहे? महाराष्ट्र केसरीचं टार्गेट आहे का? हो, महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी, इंटरनॅशनल अजून व्हायचं हे स्वप्न आहे. मग आता रोजच्या रोज तुमचं शेड्यूल चालू आहे? हो, चालू आहे रोज. मग आता इथं जेव्हा टक्कर तुमचे होते, राक्षी बिक्षी यांच्याबरोबर तुम्हाला जोरात टक्कर होत असेल? हो, जोरात. म्हणजे मॅटवर होते का मातीच होते? दोन्हीकडे सराव असतो. मला सांगा, मॅटवर चांगलं खेळणं का मातीवर चांगलं खेळणं? दोन्हीकडे बी. माझं आता मॅटवर पण मेडल आहे बाहेरच्या देशात, आणि मातीतनं मी महाराष्ट्र केसरीला फायनलला आलतो. फायनल आलता? फायनलला कुणाला मारलं होतं? महाराज माती गटात फायनलला कुणाला मारलं? सिकंदर शेखला. सिकंदर शेखला मारलं होतं? हो.
आणि त्यातनं तुम्ही तिकडे आलता. हो. त्या कुस्तीबद्दल तुम्ही माझी व्हिडिओ ऐकला होता का? एका पैलवानांना सांगितलेला मी व्हिडिओ बनवलेला. मी त्यांना विचारलं महेंद्र गायकवाड 4 पॉईंटची कुस्ती ते अन्याय झालता का विचारलं. काही हे झालं होतं. परत नगरमध्ये पण मी हरवलं होतं शिकवणार परत लगेच. बरं बरं. म्हणजे असं काही नाही की तिथं हे झालं लगेच परत कुस्ती झालती. परत कुस्ती नगरच्याच अर्धा किलो सोन्या गदेला आमची झालती कुस्ती. अर्धा किलो सोन्याची गदा मिळाली? हो अर्धा. बर बर. मग तिथं पण फायनलला आमची दोघांची होती. ओके ओके. आणि मला एक सांगा, आणि आता जी नवीन पिढी आहे, तुम्ही आता महाराज केसरीची आता लढती करताय, बाहेरच्या देशात जाऊन पदक घेऊन आला, नवीन पिढीने कसा व्यायाम केला पाहिजे? नवीन पिढीने एकतर मोबाईल पासून लांब राहिलं पाहिजे. बरं. आणि मेहनत केली पाहिजे. आता कारण आताची मुलं ना, मी असं म्हणजे मोबाईल मध्ये जास्त वेळ खेळाकडे वळी नाही झाली. तुमचं वय किती? माझं आता 23 चालू. 23 वर्षाचा पैलवान सांगतो की नवीन पिढीतला, हा नवीन पिढीतलाच पैलवान आहे, रूप महाराज केसरी लेवलला बाहेरच्या देशात जाऊन आलाय, तो पैलवान नवीन पिढीला सांगतो की मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे. बरं. आणि काय त्यांनी केलं पाहिजे? आता म्हणजे मेहनत, कुस्ती मेहनत, आपली प्रॅक्टिस, खाणं इकडे तिकडे, अभ्यास ह्याकडे ध्यान दिलं पाहिजे. शिकलं पण पाहिजे. खेळाबरोबर शिक्षण पण पाहिजे. कारण शिक्षणाशिवाय नोकरी इकडे तिकडे काही होऊ शकत. त्यामुळे खेळाबरोबर शिक्षण पाहिजे. मला एक सांगा की तुमचं आता जे तुमचे वस्ताद काका पाऊल शिकवतात, त्यांचं शिक्षण कशा पद्धतीचं असतं तुम्हाला? सकाळी आम्हाला आता मॅटोन येते, ते कधी मातीत आम्हाला डाव स्वतः खाली उतरून डाव प्रॅक्टिस इकडं तिकडं असं स्वतः आम्हाला करून धावतात आणि आमच्याकडून करून घेते. बरं. कधी असं शिकवताना तुम्हाला कधी रागावले तर मुस्काडीत मारले असं झालं? लय वेळा मारले? हो. म्हणजे काठीने त्याने खूप वेळा मारले? हो. बरं. मग तेव्हा तुम्हाला राग आला असेल त्या क्षणाला? नाही, गुरुने मारल्यावर राग कशाचा? पण काही लोकांना राग येतो. अजिबात नाही. गुरुला राग केला मग तो पैलवान कसला? ज्याने राग केला तो मग पैलवान. तुम्ही मग महाराज केसरी नसते तुमची, आता मात्र मग तुम्ही घरात असता. गुरुंना आदर केला पाहिजे. शेवटी आपल्या भल्यासाठीच मारते त्याने काय. हे ऍक्च्युली पौराणिक काळात होऊन गेलं. आता गव्हर्नमेंटनं आदेश काढला की शिक्षकांनी मारायचं नाही, पण एकमेव कुस्ती असं क्षेत्र आहे ज्यामध्ये पैलवान म्हणतो की गुरुने मारायला पाहिजे, त्याच्यावर प्रगती होत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. मला एक सांगा, आता येणाऱ्या काळात तुमचं टार्गेट महाराज केसरीचं आहे का पुढचं आणि काय टार्गेट आहे? महाराज केसरी, हिंद केसरी, परत मॅटोरन बाहेरच्या देशात जायची स्वप्न आहेत. आणि आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता कुस्त्या तुमच्या रोजच्या चालूच आहेत शेड्यूल? कोल्हापूरला वगैरे तुमच्या कुस्त्या होतात आता? हो चालू आहेत कोल्हापूर? सगळीकडे चालू आहेत. ओके ओके. शेवटी मला एक सांगा, तुमच्या आवडीची प्रेक्षक म्हणून तुम्ही गेलाय आणि तुम्हाला आवडलेली एखादी कुस्ती, कोणाची कुस्ती बघितलं तुम्हाला अजून सुद्धा तुम्हाला ऊर्जा येते किंवा ती कुस्ती म्हणजे माझ्या आवडीची कुस्ती, अशी कुठली कुस्ती एखाद्या बघायला गेलेला? महाराज केसरीलाच मी कुस्ती बघायला गेलो. असलम काजीची आणि अकलूज मध्ये कोणाची तर होती कुस्ती. बरं. तेव्हा मला एवढं आठवत नाही, पण तेव्हा असलम काजींना खूप ही करायची ना पब्लिक, म्हणायची की महाराज केसरी ह्यावेळेस असलम, पण त्यावेळेस हारले असलम. बरं. ती कुस्ती कधी झाली? ते एवढं आठवत नाही, पण कुस्ती ही झाली खतरनाक. म्हणजे कुस्ती. तुमची आठवणीत एखादी कुस्ती, तुमची आठवणीतली तुमची स्वतःची कुस्ती तुम्ही खेळलेली आणि त्या अजून तुम्ही म्हणजे मरेपर्यंत तुमच्या आठवणीत राहणार अशी कुस्ती एखादी? हो, माझी तशी सिकंदर शेख संघच. कुठे झालती? अधिवेशनला झालेली कोथरूड मध्ये. बरं. कशी झालती, काय झालं? मला म्हणजे वाटत नव्हतं की मी सिकंदरला मारेल. आणि पण माझ्या कुस्ती मेहनतीवर माझा आणि वस्तादावर माझा विश्वास होता. वस्ताद म्हणले की असं नाही, आपण माझं तेव्हा बाहेरच्या देशातनं मी तेव्हा सिल्वर मेडल आणलं होतं. मग वस्ताद म्हणले तू करू शकतो असं तसं, मला आत्मविश्वास वाढवला आणि मी ती करून दाखवली. ती कुस्ती. गोविंद पवार तुम्हाला शिकवतात का? हो. पण त्यांची शिकवण्याची पद्धत मी बघितलं, लई शिवाय देतात गोविंद पवार. त्यांची कशी पद्धत आहे शिकवण्याची? शिवाय देतात? नाही शिकवतात पण तसे. तर मैदानात त्या माणसाची मी तळमळ बघतोय. हो. ऍक्च्युली हा प्रश्न ह्यासाठी विचारला, तळमळ मी बघतोय की कुस्ती आज खेळणारा पैलवान असते पण हे डबल कुस्ती बाहेर खेळलेला असते, असा डाव मार तसा डाव मार. हे ज्यावेळी असली एक ऊर्जा मिळते. हो, ऊर्जा मिळते. बाहेरून आज वस्तादांचा आवाज आल्यावर कानावर आत्मविश्वास वाढतो, तू करू शकतो असं तसं, मग कुस्तीला जरा प्रोत्साहन येतं. ज्यावेळी सिकंदरला ज्यावेळी तुम्ही चित केलं त्यावेळी तुम्हाला एक वेगळंच वेगळंच प्रोत्साहन दे बाहेरून येत.
दंगा झाला आणि त्या कुस्तीनं महाराष्ट्रभर तुमची ओळख पण झाली हो त्या कुस्तीमुळं. कारण ह्या कुस्तीचा एक प्रश्न घेऊन मी एक संपत जाधव म्हणून उपमहाराज केसरी कोल्हापूरचे त्यांना प्रश्न विचारला होता. तर तिने म्हणले मी सिकंदर आणि महेंद्र गायकवाडची कुस्ती बघितली. 1.5 मिनिटं वेळ होता त्या कुस्तीला आणि महेंद्र गायकवाडने पॉईंट घेतला होता आणि ती कुस्ती महेंद्रने घेतली नाही. निर्विवाद कुस्ती आहे सांगितलं. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण जरी काही जरी म्हटलं कोण तरी सुद्धा तुम्ही तिथे प्रामाणिकपणे खेळला आणि कुस्तीमध्ये आपलं कौशल्य चांगलं दाखवलं आणि तुमचं नाव मोठं केलं. नवीन पिढीला काय सांगू इच्छिता का? नवीन मुलांनी काय करायचं, काय सांगू इच्छिता का नवीन लोकांना? नवीन लोकांनी काय मी म्हणतो कुठल्या पण खेळात जावा, पण खेळ आणि शिक्षण घेतलंच पाहिजे. निरोगी राहण्यासाठी खेळ खेळला पाहिजे आणि मोहरं जाण्यासाठी आपल्याला शिक्षण हे गरजेचं आहे. बरोबर आहे. आज आपल्याबरोबर अशी पैलवान आहेत जी परदेशात जाऊन 2 बाहेरच्या देशात जाऊन मेडल आणलेला, तसेच सोन्याच्या 1/2 किलोच्या गदेचा मानकरी असलेला आणि महाराष्ट्र केसरीला त्यांच्या कुस्ती संकुलातला जो पैलवान था शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी, त्यांच्यावर लढत झाली. त्यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पद या माणसाला मिळालं. 22 वर्षाचा बलदंड शरीरयष्टीचा मल्ल म्हणजे पैलवान महेंद्र गायकवाड. या महेंद्र गायकवाड हा काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे या ठिकाणी सराव करतोय. एका सर्वसाधारण कुटुंबातला पण एक बलदंड शरीरयष्टी असलेला आणि उच्च विचार असलेला पैलवान म्हणजे पैलवान महेंद्र गायकवाड यांच्या जवळ आलो आणि त्यांनी कुस्तीमध्ये काही गोष्टी तर सांगितल्या त्याचबरोबर संस्कार सांगितले, तर नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला. त्याचबरोबर शिक्षणाचं महत्त्व सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पैलवानाला जवळ आलो आणि त्यांनी सांगितल्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि इथं थांबतो. नमस्कार. नमस्कार.